मलाही कळलं होतं हे विकीनी केलं हे, पण नंतर मी असा विचार केला की आपण कशाला दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा. आपण शहानिशा करून घ्यायला हवी होती, नाही का? हो, पण नंतर विकीनी कबूल केलं की त्यांनी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली होती, म्हणून मी त्याला बोललो. राणी समोर मारलं त्याला. हाच राग मनात ठेवून विकी निघून गेला. मग मी त्याला बराच वेळ कॉल केले. त्याला शोधायला बाहेरही पडलो मी. मला तिथे विकी भेटला. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला की मला पोलिसांना काहीतरी सांगायचंय. विकीला पोलिसांना काय सांगायचं होतं? माहित नाही, पण त्याला धनंजय बद्दल काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं त्याला धनंजय बद्दल? म्हणजे काही माहिती होती का त्याला? त्यांनी सांगितलं का मग पोलिसांना? नाही, काहीच माहिती नाही, पण तेच सांगायला तो अजय ठाकूरला भेटणार होता. मध्येच त्याचा ऍक्सिडेंट झाला. विकी वडिलांच्या बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व होता का? नाही सर, पण मिस्टर पटवर्धनांच्या म्हणण्यानुसार तो पुढे जाऊन जॉईन करणार होता. मग मिस्टर सरदेसाईंशी संबंध? अजून तरी मिस्टर पटवर्धनांचा मुलगा म्हणूनच. मग धनंजयच्या नाहीसं होण्याशी काही संबंध? अजून तरी काही संबंध लावता येत नाही सर. मग धनंजय सरदेसाईंबद्दल विकीकडे अशी काय माहिती होती? सर, ह्याबाबतचे डिटेल्स आम्ही लवकरच शोधून काढतो. आते हो सर. शेलार. येस सर. सर, विकी पटवर्धनचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स. सर, रिपोर्ट्सनुसार विकी पटवर्धननी ड्रग्ज घेतले होते. तो नशेत गाडी चालवत होता. ओके, विकी बद्दल आणि ऍक्सिडेंट बद्दल मला अपडेट दे द्या. येस सर. जे झालं ते फार वाईट झालं. या सगळ्या प्रकरणात तुम्हाला तुमचा तरुण मुलगा गमवावा लागला. हे बोलण्याची ही वेळ नाहीये, पण पटवर्धन, विकीला धनंजय बद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून तो पोलिसांकडे चालला होता आणि तेव्हाच त्याचा ऍक्सिडेंट झाला. या दोन घटनांचा एकमेकींशी काही संबंध असेल का? म्हणजे त्याच्या आधी त्याचं कोणाशी बोलणं झालं का? त्याच्या अपघाताच्या आधी त्याचं कोणाशी बोलणं झालं का? त्याचे मेसेजेस, सगळी माहिती मला हवी. जर विकी आपल्याला धनंजय सरदेसाईंबद्दल काही इन्फॉर्मेशन देणार होता, त्याचा अर्थ त्याच्या अपघातामागे धनंजय सरदेसाईंच्या केसमधल्या आरोपीचा हात निश्चित आहे. आपल्याला विकीच्या अपघाताचं कारण शोधून काढावं लागणार. त्यातूनच धनंजयच्या केसमधला मुख्य सूत्रधार समोर येईल. येस सर. सर, तुमचा फोन वाचतोय. हॅलो. थँक गॉड तू फोन उचललास, नाहीतर मी आता पोलीस स्टेशनलाच येणार होते. का ग, काय झालं? काही काम होतं का?
काम कसलं? अजय, मी तुला कधीचे कॉल्स ट्राय करते. एक तर नॉट रिचेबल येतोय ना, तर तू उचलत नाही. काय चाललंय? काही नाही ग. सॉरी, मी तुला राणी सरदेसाईंबद्दल बोलले म्हणून राग आलाय ना माझा. पण अरे, मला असं वाटलं की तू त्यांचं गिफ्ट नाकारलंस म्हणून पाठवली असतील त्यांनी माणसं. ह्यात असं काही झालं नाही आणि मला रागही आला नाही. मी जरा कामात होतो म्हणून फोन अटेंड करता नाही आला, एवढं. आत्ताही खूप काम आहे का? आहे, पण तू बोलू शकते. अजय, काय झालंय? काही टेन्शन आहे? काही नाही ग. सांगणारच मला? धनंजय सरदेसाईंच्या केस संबंधित एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला. काय? कोणाचा ऍक्सिडेंट? धनंजय सरदेसाईंचा बिझनेस पार्टनर आहे, त्यांच्या मुलाचा. अजय, मला खूप भीती वाटते. ह्या तू का घाबरतेस? एकतर त्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला कारण तू ती केस हँडल करतो, आणि आज त्याच केसच्या संदर्भात असलेल्या एका माणसाचा ऍक्सिडेंट होतोय. नेहा, काळजी करू नकोस, ही केस लवकरच सॉल्व्ह होणार आहे. तुला माहितीये, तू फोन उचलत नव्हता म्हणून भलते सलते विचार येत होते मला. म्हणून मग मी आईंना फोन केला, तर त्याही फोन उचलत नव्हत्या. अगं, आईला बरं नाहीये. अजय, आत्ता सांगतोस तू हे मला? अगं हो, मी काल सकाळी निघालो तेव्हा आई बरी होती, पण नंतर मेमाणी वहिनींचा फोन आला की आईला चक्कर आली आणि माझी परिस्थिती अशी होती की मला निघताही नाही आलं. पण मेमाणी वहिनी तिकडे होत्या आणि त्यांनी डॉक्टरांना पण बोलवून घेतलं. अजय, अरे सांगायचं ना मला, मी गेले असते तिथे. कोणीतरी हवं ना त्यांच्याजवळ. मी एक काम करते, मी लगेच निघते. नेहा, तू धावपळ करू नकोस. डॉक्टर येऊन गेले, ते चेकअप करून पण गेले आणि त्यांनी औषधही दिली. ठीक आहे, मी ते बघते काय करायचं. पण हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस हा. सगळं व्यवस्थित हो. ठेवते मी. काम असेल ना तुला? बाय. PSI अजय ठाकूर. सर, कसला विचार करतोस? तुझ्याकडून ही केस सॉल्व्ह होत नाही याचा, की हे केस का सॉल्व्ह होत नाही याचा? सर, ऑफकोर्स ही केस का सॉल्व्ह होत नाही याचं. मला हरकत नाही. आपण हरलो या विचारापेक्षा आपण हरणार तर नाही ना याची काळजी घेणं महत्वाचं. येस सर, पण सॉरी सर. फॉर व्हॉट? वरून एवढं प्रेशर असताना तुम्ही मला केस सॉल्व्ह करायला मुदत दिली. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय नो, आज मी ओरडलो, पण सगळ्यांसमोर थोडं स्ट्रिक्ट राहणं आवश्यक आहे. शिवाय वरून प्रेशर आहे, तुला माहिती आहे सगळं. सर, मी माझ्या सिनियर्सना सांगू शकतो, पण आता बाहेरची माणसं या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ पाहत आहेत. बट डोंट वरी, मी तुझ्या पाठीशी आहे. पण तू सावध राहा. त्या दिवशी तुझ्यावर हल्ला झाला होता, तो विकीने केला अशी इन्फॉर्मेशन मिळाली आणि आता विकीचाच ऍक्सिडेंट झाला. या सगळ्याचा अर्थ कळतोय ना तुला? येस सर. विकीचा अपघात नसेल, त्याला मारण्याचा कट असेल. आणि जर तसं असलं तर ह्याच्या मागेही एक मास्टर माइंड आहे. तो मास्टर माइंड तुला शोधायचा आहे, जो या प्याद्याला नाचवतोय. एकदा तू ते शोधलंस की सगळं काही समोर येईल. धनंजय कुठे आहे, विकीला नेमकं तुला काय सांगायचं होतं, तुझ्यावर विकीनं हल्ला का केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण हो, तू अलर्ट राहा. येस सर, आणि थँक्यू मॉरल सपोर्ट दिला. यू आर ऑलवेज वेलकम. झाला हे सांगितलं मी मम्माला. ती लग्नाला विरोध करतेय. काल मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी आता काही दिवस ऑफिस हँडल करेन. हो, पण तू आजपासूनच जातेस का? मला वाटतं मला निघायला हवं. तुम्ही फक्त ऑफिसमध्ये फोन करून सांगाल का एकदा?